बॅरिगेट लावलं जाणार आहे. पुन्हा गाडी काढायला संधी मिळणार नाही. गाडी आतमध्ये अडकून राहील, लक्षात घ्या. बॅरिकेड एकदा लावल्यानंतर ते सोडलं जाणार नाहीये. बॅरिकेड एकदा लावल्यानंतर ते काढलं जाणार नाहीये. सर्वांनी सूचनेचं पालन करा. गाड्या ज्या आत लावल्यात त्या लगेच बाहेर काढा आणि ग्राउंडमध्ये न लावता रस्त्याच्या पलीकडे जे शेत आहे त्या शेतात लावायच्यात. चला फिल्डिंग लावायचे गंगापुरी संघ. चला मॅचला सुरू करूया. गाड्या लगेच काढा प्लीज. गाड्या आतमध्ये कोणी लावल्यात सूचना वारंवार दिली जाते. मित्रांनो सहकार्य करा. अगदी कॉलेजचा प्रशासनाचा नियम आहे, गाड्या आपण वरती आणू शकत नाही. तरी देखील या स्पर्धेसाठी आपल्याला परवानगी दिली आहे, त्यांचा सन्मान आपण सर्वांनी प्लीज राखायचा आहे. कॉलेज प्रशासनाने आपल्याला परवानगी दिली आहे मैदानाच्या बाहेर वावरात गाड्या लावण्यासाठी, मैदानात नाही. गाड्या मैदानातून काढा. बॅरिगेट लावलं जाणार आहे. एकदा बॅरिगेट लावल्यावर गाडी काढता येणार नाही, लक्षात घ्या. आप्पा 11 सलामीची जोडी लगेच दाखल करा. नंतर 5 धावांची पेनल्टी आहे लगेच. आप्पा 11 चला आपण थोडीशी घाई करूया. आप्पा 11 विरुद्ध गंगापुरी. चला मॅचला सुरुवात करूया. वेळेत आपण सामने उरकायचे आहेत. एका षटकासाठी 4 ओव्हर दिल्या जात आहेत. 4 मिनिटं खरं तर 4 ओव्हर तुम्हाला पहिल्या 16 मिनिटात पूर्ण करायचे आहेत. सलामीची जोडी दाखल झाली आहे. आप्पा 11 आप्पा आप्पा बॅट्समनची नावं सांगा. आप्पा आप्पा बॅट्समनची नावं सांगा. बाळू पाटील आणि निलेश देशमुख सलामीची जोडी. तर षटक क्रमांक 1 हाताळेल गंगापुरी संघाकडून. नुकतीच मुंबईमध्ये WPL पार पडली. त्या WPLचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला तन्मय चौधरी. बाळू पाटील निलेश देशमुख. तर समोर आहे तन्मय चौधरी.
गंगापिरी विरुद्ध आप्पा 11 40+. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. यावेळी आकुटाप्याचा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. लॉफ्ट केलाय. 1 बाउन्स फील्ड केला जाईल. एक धाव तर आली आहे. दुसरी धाव देखील जोडली जाईल. 2 धावा होतील प्राप्त. खेळाडूंना विनंती आहे विकेट वरून धावू नका आणि गाड्या ज्या आतमध्ये लावल्यात त्या गाड्या प्लीज बाहेर लावा. गती परिवर्तन यावेळेला बॅक ऑफ लेन बॅटची एज. ओ इथं मात्र डायरेक्टेड होता राहिला. ओव्हरथ्रोची 1 धाव देखील मिळेल. 2 धावा प्राप्त होतील. 4 धावा धावफलकावर. 3 बॉलच्या पाठीमागे. बाळू पाटील निलेश देशमुख सलामीची जोडी. तन्मय चौधरी वाई प्रीमियर लीग मंत्री चषक जो मुंबईत नुकताच पार पडला त्याचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलेला खेळाडू. वेग आहे आणि या वेगाच्या जोरावरती इथं मात्र दिशा नाही आहे. वाईड बॉल येतोय. अवांतर धाव प्राप्त होते. गती परिवर्तन फुल टॉस भिरकावून दिलाय. आउट ऑफ दी पार्क. काय येतोय निर्णय अगदी पाहूया. चौकार की षटकार पंच सांगतील. इट इज अ सिक्सर. 6 धावा. धावा आल्यात. या बॉलवरती हल्ला चढवलाय तन्मयवरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका खेळलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न त्यात यश आलंय. आणखी एक चेंडू निष्ठून जाईल सीमा पार. मी तेच चौकार की डिक्लेअर. 4 धावा आहेत. पूर्णपणे त्या पट्ट्याच्या खाली गेला तर 1 डिक्लेअर आहे. चौकार आहे हा बॉल. जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच षटकात हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू फटका यावेळेला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 1 बाउन्स फील्ड केला जातोय. 2 धावा मिळतील. तिसरीचा देखील केला जातोय प्रयत्न. 3 धावा जोडल्या देखील जात आहेत. पहिल्या षटकात आक्रमण केलंय. पहिल्या षटकात येत आहेत 18 धावा. 1 शॉट आहे. 2च घेतल्या जातील. 17 धावा धावफलकावर. 17 धावा धावफलकावरती दाखल होत आहेत. चला थोडीशी घाई करा. अतिरिक्त वेळ खूप घेतला जातोय तो घेऊ नका प्लीज. गंगापुरी संघ विनंती आहे. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत गंगापुरी संघाकडून. चैतन्य. यानंतरची मॅच तयार ठेवा. संघ यशवंतनगर आणि सोनगिरवाडी तयार राहा. चैतन्य आलाय गोलंदाजीसाठी. समोर बाळू पाटील. पहिलाच बॉल फुल टॉस. मिडांवरती चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल मिळते. 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड.
18 धावा आहेत. येस, करेक्शन केलं जात आहे. 18 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात 17 आल्या होत्या. इथं मात्र अगदी पंच निर्णय देतील या बॉलवरती नक्की घडलंय काय. इट इज अ नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर हाताळला गेला. आता फ्री हिट असेल निलेश साडी. येस, केबीएम चषक 2026चा पहिला फ्री हिट. फ्री हिटवरती मात्र संधी दिली नाही या चैतन्यनी निलेश यांना. या दरम्यान आमचे सामनावीर टी शर्ट स्पॉन्सर श्रेयस शेडे, त्याबरोबर अजित जाधव यांचं आगमन होतं. श्रीनाथ जेंट्स पार्लर, त्याबरोबरच श्रेयस एंटरप्राइजेस यांचं मोलाचं योगदान लाभलंय आपल्याला. यावेळी समोरच्या बाजूला फटका खेळला. गॅप शोधण्याचा प्रयत्न डीपमध्ये गणेश तैनात. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल प्राप्त होईल या बॉलवरती. चैतन्य समोर. आता बाळूचं आव्हान. समोरच्या बाजूला ड्राईव्ह केला. लॉंगॉनवरती तन्मय तैनात. एक सिंगल प्राप्त होते या बॉलवरती. चार बॉलचा आतापर्यंत खेळ झाला या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी चैतन्याची. एक नो बॉल वगळता. यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस. बॅटचा संपर्क तितकासा चांगला होत नाहीये. एक सिंगल याही बॉलवरती होतीये प्राप्त. गंगापुरी विरुद्ध आप्पा 11 40+ ही लढत आपण पाहतोय. यार्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय कव्हर्स मध्ये. गणेश पाठलाग करतोय. चेंडूला थांबवेल का? नक्कीच थांबवेल. 2 धावा मात्र थांबणार नाहीये. 2 धावा होतील प्राप्त. 2 धावा संघासाठी वाचवल्यात यात शंका नाहीये. एक धाव. पुन्हा एकदा शॉट. एकच धाव आहे. विकेटवरून धावल्यामुळे एक धाव कमी केली जाते. विकेटवरून धावायचं नाहीये. षटक समाप्त. धावफलकावर धावा आहेत टोटल 23. धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांनंतर अक्षय मराठे आलेत षटक क्रमांक 3 मध्ये. खेळाडूंना सूचना आहे, खेळपट्टीवरून धावू नका. पहिली धाव धावली ठीक आहे. दुसरी धाव खेळपट्टीवरून जर धावली तर ती धाव घोषित केली जाणार नाही. धाव रद्द केली जाईल याची नोंद घ्या. अक्षय मराठे समोर निलेश. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, परंतु उंची जास्त. वाईड बॉल. अवांतर धाव. 1 फॉर दी ओव्हरचा देखील आहे इशारा. अंपायर्स आपण पाहतोय रॉबिन शिंदे सर, त्याबरोबरच विलास गायकवाड सर आणि शिंदे फूड प्रॉडक्ट्स यांच्या माध्यमातून किट या सर्वांना प्रदान करण्यात आलं आहे. अगदी आमचे कॉमेंट्री टीम असेल, यूट्यूब टीम असेल, पंचांची टीम सर्वांसाठीच. या दरम्यान मात्र काय कॅच टिपलाय, परंतु खेळाडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. षटकार येतोय. शिंदे फूड प्रॉडक्ट्स अर्थातच आमचे किशोर शिंदे सर यांच्या माध्यमातून यूट्यूब टीम, अंपायर्सचं आमचं पॅनल, त्याबरोबरच कॉमेंट्री टीम सर्वांसाठी संपूर्ण किट देण्यात आलेलं आहे. आपलं बहुमूल्य सहकार्य किशोर सर लाभलंय. शिंदे फूड प्रॉडक्ट्स. यावेळेला लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा एकच धाव यावेळी प्राप्त होईल. सिंगल. एक से बढ़कर कुछ नहीं मिलेगा. 40+ संघ आप्पा 11 आणि त्यांचं बहुमूल्य असा खेळ आपण पाहतोय. 31 धावा लागल्यात धावफलकावर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परंतु संधी दिली नाही आहे यावेळेला मोठ्या फटक्याची. वेळेची अचूकता साधता येत नाही आहे. डॉट बॉल. अवांतर धाव इथं प्राप्त होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅट चेंज. रनआउटची संधी इथं मात्र दवडली. सिंगल झाली प्राप्त. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सलामीची जोडी
गंगापुरी 11 एक युवा खेळाडूंनी सजलेला संघ, तर समोर आप्पा 11 40+. लॉफ्ट केलाय, फटका फसला, हवेमध्ये आहे, फिल्डर बॉलच्या खाली, कॅच होतोय, ड्रॉप. क्षेत्ररक्षणानं थोडस निराश नक्कीच केलंय. 2 धावा याही बॉलवरती होत आहेत प्राप्त. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. आप्पा 11 हो यावेळेला स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू मात्र देतोय मस्तक पे दस्तक, सिक्सर, षटकार. 6 धावांसाठी. वॉटर स्ट्रोक यार. फुल फेस ऑफ द बॅट ओपन केला आणि चेंडू भिरकावून दिला. 6 धावांसाठी. अवघात तिसरं षटक प्रगती पथावर, तिसरं षटक संपतंय. 40 धावा धावफलकावर आहेत. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. निलेश आणि बाळू. बाळू पाटील 11 बॉल 20 तर निलेश 8 बॉल 17. काय पार्टनरशिप पाहायला मिळते. ती ब्रेक करण्यासाठी पुन्हा एकदा तन्मयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चला यानंतरची मॅच तयार राहायचे. टॉससाठी रिपोर्टिंग करायचं टीम यशवंतनगर विरुद्ध सोनगिरवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहा. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा, भिरकावून दिला. बॅकवर्ड रिजन, सिंगल मिळेल घोषित क्षेत्रात. हाय हाय इकडे द्या. हो वॉटर स्ट्रोक यार. बाळू पाटील जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती मात्र जोरदार प्रहार. बॅक ऑफ लेंथ स्लोअर वन होता, पड लिया और जड़ दिया. सीधा 6 रन के लिए. 47 धावा धावफलकावर. चौथं षटक प्रगती पथावर आहे. 40+. वय हा फक्त एक आकडा आहे हे दाखवलं जातं या टीमच्या माध्यमातून. फुल टॉस गॅप मध्ये यावेळेला पुन्हा एकदा पाठलाग केला जातोय. या रेसमध्ये चेंडू ठरतोय विजयी. मिळतील धावा 4. बेडा होतोय पार. फटका पुन्हा फसलाय, परंतु इथं अगदी मिसफील्ड. 2 धावा मिळत आहेत. तिसरीचा देखील केला जातोय प्रयत्न आणि त्यात यश देखील येत आहे. 3 धावा जोडल्या जात आहेत या बॉलवरती. यावेळेला पुन्हा एकदा गती परिवर्तन. विकेट येते. निलेशला परतावं लागतंय माघारी. बॅटिंगसाठी कोण उतरतंय पाहूया. अगदी रमेश सुरशे मैदानाच्या आतमध्ये दाखल. जर्सी क्रमांक 18 रमेश सुरशे. आप्पा 11 40+ चे खेळाडू. रमेश सुरशे मैदानाच्या आतमध्ये. तन्मय पुन्हा एकदा तयार.
जबरदस्त चेंडू. यावेळेला मात्र डॉट बॉलवर षटक समाप्त. 4 ओव्हर 54 धावा धावफलकावर. 1 गडी बाद 54. अखेरचं षटक आता कोण हाताळणार हा प्रश्न नक्कीच आहे गंगापुरी संघासमोर. उत्तर काय शोधलं जाईल पाहूया. 2-1-1-1 अशी मर्यादा आणि षटक क्रमांक 5 आशिष मांढरे हातात देईल का हे पाहूया. आशिष मांढरे ऑफ स्पिन गोलंदाजीसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू आता सोपवला जातोय. कॅप्टन स्वतः षटक हाताळण्यासाठी सज्ज. लेदर बॉल क्रिकेटमध्ये तर खऱ्या अर्थानं अगदी जबरदस्त गोलंदाजी केली आहे त्यानं अलीकडच्या काळामध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये ऑफ स्पिन गोलंदाजीच्या जोरावर ते रोखतील का फलंदाजांना हे पाहूया. चला थोडीशी घाई करा टीम गंगापुरी. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. यशवंतनगर टीम, सोनगिरवाडी टीम, दोन्ही कॅप्टन टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. पहिला बॉल आशिषचा. जबरदस्त चेंडू हाताळला अगदी डॉट बॉल. स्लिंगा ॲक्शन अगदी नक्कीच केदार जाधव यांच्या गोलंदाजी ॲक्शनला साजेशी ॲक्शन आशिष मांढरेची. आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेक फलंदाजांना त्यांनी आतापर्यंत ओढलंय. यावेळी मात्र टप्पा चुकला. बॅकफूटवरती कट केलाय, भिरकावून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. बाळू पाटील बॅटिंग जबरदस्त. 17 बॉल 38 ची खेळी केली आहे. अर्धशतक झळकावतील का? अर्धशतक येईल का? पहिलं होईल. आडव्या बॅटनं खेळला, हवेमध्ये आहे, मिसफील्ड. पुन्हा एकदा 4 धावांसाठी फरार होतोय चेंडू. 42 वरती बाळू पाटील. बासष्ट धावा धावफलकावर. अठरा बॉल 42. बाळू खेळतायत. पुन्हा एकदा हा ट्रॅकर फटका यावेळेला फसला. चैतन्य बॉलच्या खाली कॅच पकडला जाईल. अखेर बाळूची विकेट घेण्यात यश येत आहे. आशु मांढरे कॅप्टन. मोठी विकेट. 62 धावा लागल्या. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हाय स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. पहिली मॅच लो स्कोरिंग आपण पाहिली, एकतर्फी सामना. आता मात्र हाय स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये. चला पुन्हा एकदा आशूच्या समोर. यावेळेला सचिन. पायावरती आदळला अगदी. सिंगल आली आहे या बॉलवरती. स्ट्राईक. लक्षात घ्या सर्वांना, सूचना येते अगदी. मागे जर चेंडू भिंतीवरती आदळला तरच डिक्लेअर धावे बॅट्समन, लक्षात ठेवा. यावेळेला मात्र अगदी 1 धाव आली आहे. एकावरच थांबावं लागेल. डाव थांबतोय. धाव फलकावर धावा 5 षटका अखेरीस लागल्या. 64. विजयासाठी 30 चेंडू, 65 धावांची आहे गरज. आप्पा 1140+. खूप सुंदर खेळ राहिला बाळू यांचा आणि त्यांच्या खेळीच्या जोरावरच खऱ्या अर्थानं उभारलाय हा धावफलक. चला टॉस करूया आपण. सोनगिरवाडी विरुद्ध यशवंतनगर. दोन्ही कॅप्टन टॉससाठी लगेच या टॉस का बॉसच्या मंचावरती. सोनगिरवाडी कॅप्टन, यशवंतनगर कॅप्टन टॉससाठी लगेच यायचंय.
यस, यानंतरची मॅच अगदी आपण पाहणार आहोत. एका बाजूला सोनगिरवाडी समोर असेल यशवंत नगर. आपण टॉस लगेच करूया. वाई पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे PSI सन्मान्य अमित सुर्वे सर एका बाजूला, तर एका बाजूला पंकज पाहायला मिळतील. टॉस आपण लगेच करूया. चला टॉस आपण करूया. आपल्याला ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभले असे शिंदे फूड प्रोडक्ट्स, किशोर शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एका बाजूला अमित सुर्वे सर, एका बाजूला पंकज. सोनगिरवाडी विरुद्ध यशवंत नगर असा रंगतो या थरार. आप्पा 11 आप्पा मांढरे यांच्या नेतृत्वाखाली मैदानात दाखल होतोय संपूर्ण संघ. 40+ आप्पा मांढरे यांचा संघ. यशवंतनगर संघाने निर्णय टॉस जिंकलाय. निर्णय आम्हाला कळवायचा आहे. चला फिल्डिंग लावून घ्या. सलामीची जोडी उतरली आहे. अक्षय मराठे, आशिष मांढरे. लक्ष आहे 30 चेंडू 65 धावांचं. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आप्पा 11 थोडीशी घाई करा, वेळ अतिरिक्त घेऊ नका. चला मॅच स्टार्ट करा. घाई करा थोडीशी. आप्पा 11 वेळ अतिरिक्त घेऊ नका. पासष्ट धावांचं टार्गेट. पहिलं षटक घेऊन येत आहेत निलेश उर्फ अण्णा. पोलीस दर्यात कार्यरत असणारे अण्णा निलेश देशमुख. बॅटिंग मध्ये खूप चांगली छाप सोडली निलेश यांनी. त्यांचा नाही प्रॉब्लेम. मॅचला करूयात सुरुवात. षटक क्रमांक 1 निलेश देशमुख अण्णा यांच्या हातामध्ये, तर समोर आशू मांढरे आणि अक्षय मराठे. 30 बॉल 65 ची गरज. बाप एक तरफ, बेटा एक तरफ. आप्पा मांढरे, आशू मांढरे, ही लढत आपल्याला पाहायला मिळते.
चला घाई करा, स्पीडअप घ्या. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं 4 धावांसाठी. बीमर साठी अगदी चेक केला जाईल. या सिटीचं नो बॉल. लक्षात घ्या, जो आपण पट्टी बांधलेली पाहता त्या पट्टीच्या लेफ्ट साईडला जो कोपरा आहे त्याच्या खालच्या बाजूला एक डिक्लेअर आहे. त्या पट्टीवरती चेंडू त्या पूर्ण लाईनपर्यंत चौकार आहे. लक्षात घ्या, आता चौकार प्लस नो. पहिल्याच बॉलवरती 5 धावा. फ्री हिट मेजवानी आशु मांढरेसाठी. 0 बॉल 5. आणि फुल टॉसवरती ड्राईव्ह केलाय. एफर्ट चांगला परंतु निसटलाय बॉल. शिर्के धावतायत बॉलच्या पाठी परंतु चेंडू थांबवला आहे. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न केलाय. 3 धावांचा प्रयत्न इथं यशस्वी होतोय. चांगला एफर्ट. राजेश शिर्के जबरदस्तरित्या क्षेत्ररक्षण करत संघासाठी 1 धाव वाचवल्या. पहिल्याच बॉलवर 8 धावा आल्यात. 65 धावांचं टार्गेट, 65 रन्स, परंतु आता पहिल्या बॉलवरती 8 आल्यात. निलेश अण्णा पहिलं षटक हाताळतात. अक्षय मराठे स्ट्राईक वरती दाखल गंगापुरी संघाकडून. ड्राईव्ह केलाय समोरच्या बाजूला. लॉंग ऑफ वरती रमेश सुरशे तैनात. सिंगल प्राप्त होते या बॉलवर. अप्पा 11 40+ विरुद्ध गंगापुरी. गंगापुरी म्हणजे युवा खेळाडूंचा संच. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट गाजवणारे अनेक खेळाडू गंगापुरी संघात आपण पाहतोय. आशिष मांढरे त्यापैकीच एक दैदिप्यमान प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोरच्या बाजूला निलेशांना अनुभवी खेळाडू. पुन्हा एकदा खोदून काढलाय. जबरदस्त बॉल हाताळलाय. अगदी संधी दिलेली नाहीये मोठ्या फटक्याच्या आशिषला. मी ते केवळ एक सिंगल. संपूर्ण अनुभवाची शिदोरी आज पणाला लावली आहे खऱ्या अर्थानं 40+ या संघानं. अप्पा 11 निलेश अण्णा चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत या षटकामध्ये. हो 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 वॉट बॉल यार. जबरदस्त वाईड यॉर्कर हाताळलाय. संधी दिलेली नाही आहे अक्षयला. पहिला नो बॉल आला तरी देखील पहिल्या 4 बॉलमध्ये आल्यात केवळ 10 धावा. 0 बॉल 5 होत्या. खूप चांगली गोलंदाजी केली अण्णा यांनी. पुन्हा एकदा समोरच्या बाजूला ड्राईव्ह केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. पाठलाग केला जातोय आणि त्यात यश येतंय का? अखेरच्या क्षणी चेंडू थांबवलाय जरूर. 2च धावा या बॉलवरती होतील प्राप्त. जबरदस्त फिल्डिंग रमेश सुरशे यांच्या माध्यमातून. 1 बॉल अजून बाकी आहे ओव्हरमध्ये. यावेळी फुल टॉसचा फुल टोल वसूल. भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सीमारेषे पार ठोकलाय षटकार. 18 धावा पहिल्या षटकात पहिल्या इनिंगमध्ये आल्या होत्या. 18 धावा पहिल्या षटकात या इनिंगमध्ये देखील आल्यात. स्कोर बराबर. बराबरी की टक्कर. धावफलकावर 18 येते. दादा 24 बॉल आणि 47ची गरज. आप्पा मांढरे षटक क्रमांक 2 मध्ये. आता मात्र खऱ्या अर्थानं बाप वर्सेस बेटा कोण ठरणार शेरा सव्वा शेर. हे बॅटल खूप मजेशीर असणार आहे. आशिष मांढरे समोर आप्पा मांढरे. क्रिकेटचे धडे ज्यांच्याकडून शिकलात त्यांच्यावरतीच ते धडे आजमावण्याची आता आवश्यकता आशिष मांढरेला.
पहिला बॉल आप्पा मांढरे समोर आशू मांढरे. पहिलाच बॉल फुल टॉस फटका बसलाय हवेमध्ये आहे आणि इथं मात्र विकेटचं पतन. बाप बाप येत आहे बेटा बेटा हे दाखवलाय आप्पा मांढरे. आशूला पाठवलाय पवेलियनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती फुल टॉस वरती विकेट. आप्पा मांढरेंचं सेलिब्रेशन. आप्पा द बॉलर मैदानाचा रूलर हे आप्पांसाठी बनवलेलं गाणं आपण या निमित्तानं ऐकूया. बॉल चालू टाकलं परत लावतो. आप्पा मांढरे यांच्या प्रत्येक विकेटला चिकू खरात सर आणि जयदीप दादा गोळे यांच्याकडून दिले जाणारे 101 रुपये प्रत्येकी आणि ते 101 तर प्राप्त झाले आहेत. आप्पा द बॉलर मैदानाचा रूलर. एक धाव शॉट एकच धाव मिळेल. एकच धाव आली या बॉलवरती. स्विचिटचा प्रयत्न तितकासा चांगला संपर्क नाही आहे. अवघी सिंगल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मिसफिल्ड वरती? नक्कीच केला जातोय. तो यशस्वी देखील होतोय. आप्पा मांढरे आतापर्यंत खूप प्रभावित केला आपल्या गोलंदाजीवर. आप्पा मांढरे म्हणजे केव्हीएमची जान आणि त्यांच्या गोलंदाजीची धार अगदी आम्ही प्रॅक्टिसमध्ये देखील पाहतो. सेलिब्रेशन विकेट नंतरचं ते युनिक आहे आणि ते पाहायला मिळालं आहे. चिकू खरात सर जयदीप सर यांच्या माध्यमातून 101 रुपये विकेटसाठी प्राप्त झालेत. आणखी विकेट घेतल्या तर आणखी बक्षिसं येणार आहेत. समोर तन्मय चौधरी एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. जबरदस्त बॉल. याही वेळेला आप्पांच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी केली आप्पांनी आतापर्यंत. 4 बॉल अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट टिपली आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी आप्पांची. फटका फसलाय पुन्हा एकदा. अगदी कव्हर्समध्ये देसाई सरांच्या माध्यमातून फिल्डिंग केली जाईल. एक धाव मिळते. एकावरच थांबावं लागेल या बॉलवरती. बावीस धावा धावफलकावर आहेत. आप्पा मांढरे पुन्हा एकदा सज्ज. समोरच्या बाजूला खेळलेला फटका गॅप मध्ये आहे. अखेरच्या बॉलवर झालाय प्रहार. गॅप मध्ये भिरकावून दिलाय. सीमा पार ठोकलाय. षटकार. 6 धावांसाठी. गोलंदाजी मात्र खूप छान राहिली आप्पांची. या षटकात आल्या केवळ 10 धावा आणि 1 विकेट. षटक समाप्त होते. धावफलकावर धावा 1 गडी बाद 28. ब्लड मध्ये फार प्लॅनिंग मध्ये पुढे टीमच्या सप्लायर प्रत्येक मॅच मध्ये देतात मोटिवेशन. अप्पा आहे आपल्या क्लबची फाउंडेशन. रन भेटला की टेन्शन वाढतम. बॉल टाकला की विकेट पडतम. ग्राउंड ओढतम. अप्पा अप्पा ग्राउंड वर चालतम. त्यांचं डॉमिनेशन. अप्पा द बॉलर स्वॅग त्यांचा हेवी. बॅट्समन बसतो बॉल पण हिट होत नाही. केव्हीएमचे स्टार वाईट
मॅचला करूयात सुरुवात. 2 षटकांमध्ये आल्यात 28 धावा आणि येणारे आता 18 बॉल. गरज आहे 38ची, 37 धावांची. 18 बॉल 37ची गरज. तन्मय चौधरी, अक्षय मराठे दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे. रमेश सुरशे अनुभवी गोलंदाज षटक हाताळण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा पुल केलाय. मिळेल मात्र केवळ एक सिंगल. 17 बॉल आता 36ची गरज. सतरा बॉल 36 धावांची आवश्यकता आहे. तन्मय चौधरी, अक्षय मराठे या जोडीवरती खऱ्या अर्थानं गंगापुरी संघाची मदार. लॉफ्ट केला यावेळेला कव्हर्स मध्ये आप्पा मांढरे. कॅच ड्रॉप निष्ठून जातोय गॅप मध्ये. चौकार, चेंडू फरार. 4 धावांसाठी. या चौकारानं धावफलकाला आकार येतोय. 33 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 32ची गरज आहे 16 बॉल मध्ये. 12चा रन रेट तुम्हाला राखायचा आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल फुलटॉस. अगदी एक सिंगल मिळते या बॉलवरती. सुंदर गोलंदाजी राहिल्या आतापर्यंत आप्पा 1140+ या संघाची. हो काय यॉर्कर हाताळला यार. जबरदस्त गोलंदाजी रमेश सुरशे. अनुभवी खेळाडू आपला संपूर्ण अनुभव पणाला लावतायत. वाई तालुक्यातील लिजेंडरी क्रिकेटर्स पैकी एक असणारं नाव रमेश सुरशे. समोर सध्याच्या घडीचा एक जबरदस्त अष्टपैलू तन्मय चौधरी. फुलटॉस यावेळेला कनेक्शन प्रॉपर. ओ तितकाच लाजवाब कॅच. अप्रतिम कॅच ऑफ द मॅच. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल. आणि या कॅचसाठी राजू बागवान सर यांच्या माध्यमातून 101 रुपये दिले जात आहेत. बाळू पाटील खऱ्या अर्थाने या मॅचचा हिरो ठरलाय. या कॅचच्या जोरावर मॅच बदलण्याची क्षमता आहे. जबरदस्त जबरदस्त एफर्ट यार. काय कॅच पकडला यार. चेंडू फरार झाला असंच वाटत होतं, परंतु इथं मात्र अफलातून एफर्ट. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता विनोद येत आहेत. या कॅचसाठी अजित जाधव, श्रीनाथ जेंट्स पार्लर यांच्याकडून देखील दिले जात आहेत 101 रुपये. काय कॅच टिपला जातोय. त्याबरोबर श्रेयस शेडे, श्रेयस एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देखील 101 रुपये. जबरदस्त कॅच बाळू पाटील यांचा. एज इज जस्ट अ नंबर हे या संघाने दाखवलंय. 40+ ची टीम. विनोद मैदानाच्या आतमध्ये आलेत. फुलटॉस आड्यावाटनं खेळला. आप्पांच्या माध्यमातून फील्ड केला जातोय. चांगली फेकी. सिंगल प्राप्त होते या बॉलवरती. ओव्हर थ्रो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. एकच धाव मिळते. धाव फलकावर धावा लागत आहेत 36. 3 षटकांनंतर 36 धावा धाव फलकावर. येणारे 12 बॉल आणि आवश्यकता आहे 29 धावांची. 12 बॉल 29 धावा बनू शकतात, परंतु आता गोलंदाजीसाठी आव्हान कोण निवडलं जात आहे. राजेश शिर्के यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय.
चला थोडीशी घाई करा, स्पीडअप घ्या. राजेश शिर्के गोलंदाजीसाठी सज्ज, समोर विनोद पवार आणि अक्षय मराठे. चला 12 बॉल 29 ची गरज. तयार विनोदच्या समोर राजेश शिर्के. इथं मात्र डॉट बॉलनं सुरुवात झाली या ओव्हरची. फुलटॉस आड्याबॅटनं खेळलाय. रमेश तैनात डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय जरूर. रनआउटची संधी. 2 धावा पूर्ण. दोन धावा आल्यात. आता मात्र 10 बॉल 27 चे गणित आहे. 10 बॉल 27 धावांची गरज. फुल टॉस पुन्हा एकदा फटका खेळलाय जरूर. डीप मध्ये खेळाडू तैनात. सचिनच्या माध्यमातून फील्ड केला जाईल. केवळ एक सिंगल येईल. 9 बॉल 26 ची गरज आहे. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय मित्रांनो. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली आहे. एज इज जस्ट अ नंबर हे दाखवून दिलाय. वय हा फक्त एक आकडा आहे. फुल टॉस यावेळेला भिरकावून दिलाय. 1 बाउन्स सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. आता मात्र 8 बॉल आणि 22चं गणित डोळ्यासमोर. 8 चेंडू 22 धावांची गरज. मित्रांनो विसरू नका, पहिला बॉल नो होता. नो बॉलवरती चौकार आला होता. तदनंतर इतकं सुंदर कमबॅक केलंय ना आप्पा इलेव्हननी. परंतु आता अक्षय मराठे, जबाबदारी मोठी आहे. 8 बॉल 22 ची गरज आहे. जबरदस्त बॉल. पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्ड जरूर. 22च्या रूपात 1 धाव घोषित क्षेत्रात. 7 बॉल 21चं गणित. एक मोठा फटका खेळणं गरजेचं आहे या बॉलवर. यशवंतनगर निर्णय लगेच कळवा. यशवंतनगर बॉलिंगचा निर्णय घेतलाय. बॉलिंग फटका फसला. मध्ये आहे. खेळाडू बॉलच्या खाली. कॅच पकडलाय आप्पा मांढरे. पुन्हा एकदा मैदानामध्ये छा गए गुरु. सहा बॉल 21 ची गरज आहे. आप्पा मांढरे यांनी अप्रतिम झेल टिपलाय. 40+ आप्पा 11. बॅटिंगसाठी मैदानात गंगापुरी संघाकडून बॅट्समन नेम प्लीज. बंटी. 6 बॉल 21 धावांची गरज. विनोद पवार समोर. आता गोलंदाज कोण येतोय पाहूया. रमेश सुरशे वन्स अगेन. खडतर आव्हान आहे. तगडं आव्हान उभं केलंय. गंगापुरी 11 विरुद्ध आप्पा 11. 6 बॉल 21 धावांची गरज. आप्पांनी आता जो कॅच पकडला त्या कॅच साठी अक्षय निंबाळकर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. चला घाई करा, थोडीशी स्पीडअप घ्या. यशवंतनगर टीम संपूर्ण टीम तयार ठेवा. पहिलाच बॉल आडाबॅटनं खेळलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न निष्ठून जातोय. चौकार येतोय. 4 धावांसाठी चेंडू फरार. आता मात्र धावफलकाला येतोय पुन्हा एक चांगला आकार. 5 बॉल आता 17चं गणित. धावा कुठल्या जाऊ शकतात ती क्षमता आहे विनोदकडे. ती क्षमता ओळखावी लागतील. ती क्षमता ओळखून मोठे फटके खेळावे लागतील विनोदला. ओ इथं मात्र दांडी 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 गुल.
विकेट येते, पुन्हा एकदा मॅच बदलते. रमेश एक तेरी तो एक मेरी, चित तेरी तो पट्ट मेरी. 4 बॉल 17ची मॅच. समोर आता कोण येत आहे? ओमकार मराठे. ओमकार मराठे मैदानाच्या आतमध्ये दाखल. चला थोडीशी घाई करा ओमकार. चला थोडीशी घाई करा. 4 बॉल 17ची गरज. ओमकार मराठे. पहिलाच बॉल टप्प्यात आलाय, भिरकावून दिलाय. बिग ब्लास्ट, बिग हिट, सिक्सर. पुन्हा एकदा मॅच बदलतीये, मॅच बनतीये. 3 बॉल आता 11चं गणित. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. सॉरी माफ करा, सुपर ओव्हर होणार आहे का? सुपर ओव्हर होणार आहे. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होणार आहे. हा नियम आमच्यापर्यंत येतोय. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर केली जाणार आहे. 3 बॉल 11ची मॅच. इथं मात्र कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल आलाय. आता मात्र 2 बॉल 11. ओमकार मराठे विरुद्ध रमेश सुरशे. कोण मारणार बाजी? 2 बॉल 11 धावांचं गणित. यावेळी मात्र घोषित क्षेत्रात जातोय चेंडू. मिळेल केवळ एक सिंगल. 1 बॉल आता 10चं गणित. म्हणजे अशक्यप्राय गोष्ट. आतापर्यंतचा प्रयत्नवादी संघ आता आशावादी असेल. आप्पा 11 40+. आप्पा द बॉलर, मैदानाचा रुलर. 1 बॉल 10ची गरज. फटका खेळलाय जरूर, परंतु थोडासा उशीर नक्कीच झालाय. चौकार आलाय परंतु तो अपुरा ठरतोय. आणि याबरोबरच 40+ स्टँडिंग ओवेशनचा हकदार नक्कीच आहे आप्पा मांढरे. 40+. आप्पा द बॉलर, मैदानाचा रुलर. आणि या संघाने बाजी मारली आहे या मॅच मध्ये. गंगापुरी 11 संघाला नमवण्यात मिळवलं यश. यस, या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूने 42 धावांची आतिषबाजी खेळी केली आणि गोलंदाज